नाव सांगा तुमचं पहिलं. माझं नाव जयप्रकाश रामचंद्र उलवाल कराड. आता हे कोण आहे तुमच्या? त्या माझ्या युनियनमध्ये जे काम करतात लक्ष्मी जावेलमल त्यांच्या जवळची पाहुणी आहे. आज सकाळी त्यानं सांगितलं की आटपाडीला आपण दोघं पण जाऊया आणि माझ्या पाहुणीची मुलगी गेले 2.5 महिने झालं ही गायब केलेले. आरोपीचं नाव ही पोलिसांच्या समोर दिलेलं आहे. पोलिसांच्या समोर आरोपीचं नाव दिलेलं असताना सुद्धा पोलिसांनी कोणत्या प्रकारची कारवाई केलेली नाही. पोलिसांनी संपूर्ण उडवाउडवीची उत्तर दिली. मी जेव्हा तुमच्या मीडियाच्या समोर आलो का तुम्हाला इथं बघितलं तर एकही या महिलेच्या संरक्षणाला एकही कोणताही पोलीस किंवा महिला पोलीस कर्मचारी इथे नाही. त्यामुळे गरिबाला न्याय मिळेल याची कुठेही आता गॅरंटी राहिलेली नाही. जर या आर्या हेगडे उद्या संध्याकाळी जर पोलिसांनी जर या ठिकाणी नाही हजर केली तर कांता हेगडेच्या बरोबर एक धनगर समाजाचं उपोषण करताय, कामगार नेता आहे. मी स्वतः तिच्या बरोबर आत्मदान करणार आहे. जर मुलगी उद्या संध्या 6 वाजेपर्यंत इथे नाही आणली तर मी कराडहून इथे येणार आणि राखेलच्या आणि डिझेलच्या डबाकडून आम्ही दोघंही आत्मदान करणार. जे होणाऱ्या जे काय नुकसान आहे शासनाचं होण्याच्या पोलिसांचं हो त्याला संपूर्ण जबाबदार पोलीस राहतील. आम्ही कोणी जबाबदार राहणार नाही. आज किती दिवस आहे? आता 2रा दिवस आहे. आत्मदहन कधी करणार? उद्या करणार. उद्या संध्याकाळी मुलगी आमची हजर झाली पाहिजे. कारण मुलगी कुठे पोलिसांना पत्र दिलेलं आहे. पोलिसांची पोच आहे. आता पोलिसांना आता कळवा निघालोय आम्ही की त्यांना पत्र द्यायला निघालोय आज की बाबा उद्या संध्याकाळी वेळ दिल्या. शासनाच्या नियमानुसार साहेब तुमच्या मीडियाच्या नियमानुसार जे कायदेशीर 8 तासात त्यांना मुदत द्यायची असली मुदत त्यांना दिल्या. आता पत्र त्यांना जातंय. त्यांची पोच आमच्याकडे. जर उद्या संध्या 6 वाजता ही मुलगी हजर नाही झाली तर पुढला पर्याय तोच आमच्या पुढे आहे. गरीबाला आत्मदहन केल्याशिवाय आत्महत्या केल्याशिवाय कुठेही न्याय मिळत नाही. जर एखाद्या ठिकाणी मोठं प्रकरण असतं तर आमदार सामदार खासदार मंत्र्यांचं पीए अवतीभोवती असणारी गाडीतनं फिरणारी सगळी गोळा झाली असती. पण इथं बघायला पोलीस नाही, राखायला पोलीस नाही. एखाद्यानं रात्रीचं एखादा दगड मारला या महिलेचा जबाबदार कोण राहणार आहे? कोण जबाबदार राहणार आहे? त्या पोलिसांना कळायला नको एखादा पोलीस तिथे ठेवायचा. जो इथं पोलीस ठेवला सावलीला जाऊन बसलाय. तो सावली राखतोय का माणसं राखतोय हेच आम्हाला कळायचं बंद झालंय आता. त्यामुळे उद्या ज्याला हे घडणार ते नक्की घडणार आहे.